नमस्कार मंडळी, कोल्हापूर स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत. तर आज आपण झटपट होणारी अंड्याची आमटी बनवणार आहे. मस्त लवकर अशी होणारी अंड्याची आमटी. त्यासाठी साहित्य लागणार आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि एक अंड. रोज रोज प्रश्न पडतोय की कोणती आमटी करायची, त्यामुळे आज मी बनवणार आहे मस्तपैकी अंड्याची आमटी. त्यासाठी एक कढई घ्यायचं आणि कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकायचं आहे. त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरं टाकून घ्यायचं आहे. मोहरी तडतडली की जिरं टाकायचं. त्यानंतर आपण हिंग टाकून घेऊया. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा. त्यानंतर कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. तो मस्तपैकी असा परतून घ्यायचा आहे. लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊयात कांदा. कांदा लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये कोणताही मसाला घातलेला नाही, वाटण घातलेलं नाही. साधी सिंपल अशी आपली रेसिपी आहे. टोमॅटो मऊ झालं की आपण हळद टाकायची, थोडासा गरम मसाला आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचा सर्व मसाला. मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि लाल तिखट टाकायचं. सगळं मिक्स केल्यानंतर भरभरून अशी कोथिंबीर टाकायची. मस्त अशी कोथिंबीर मी टाकलेली आहे. त्यानंतर आपल्याला एक अंड फोडून टाकायचं आहे. झटपट अशी होणारी आमटी आहे, तुम्ही नक्की करून पहा. त्या अंड सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाले त्या अंड्याला लागले पाहिजेत. त्यानंतर आपल्याला जेवढी आमटी पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. मी इथं 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. मिक्स करून घ्यायची आमटी आणि झाकण ठेवून 5 मिनिटं उकळू द्यायचं. लगेच होणारी आमटी आहे. एकदा उकळली की मग आपली आमटी तयार आहे. बघा कशी मस्त अशी आमटी उकळलेली आहे. बघा किती सुंदर अशी आमटी झालेली आहे. बघा आता ही खायला आपली आमटी तयार आहे. भाताबरोबर तुम्ही ही आमटी खाऊ शकता, भाकरी पण खाऊ शकता. बघा कशी मस्त अशी आमटी, अंड्याची आमटी आपली तयार झाली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.